नमस्कार. आपण पाहता पोलीस टाइम्स न्यूज आणि मी ओम चौरागडे आपला हार्दिक स्वागत करतो. अंमल पदार्थ नियंत्रण विभाग, नाशिक ग्रामीण पोलीस तसेच तालुक्यात मोठ्या कारवाई करत गांजा शेती उद्ध्वस्त करण्यात येत आली आहे. ही कारवाई 26 नोव्हेंबर 2025 रोजी पोलीस निरीक्षक श्री त्र्यंबक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील गांजामध्ये अंमल पदार्थ विरोधी टास्क फोर्स आणि स्थानिक पोलीस संयुक्तरित्या छापा टाकत मोठ्या प्रमाणात गांजाच्या शेतीचा नायनाट केला. गावातील नदीकाठच्या पठार भागात केलेल्या या शेतीतून पोलिसांनी एकूण 2050 किलो गांजा केली. या शेतीत बाजारमूल्य अंदाजे 1,02,50,000 रुपये इतके असल्याचे पोलिसांनी सांगितले. कारवाई दरम्यान एकूण 11 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांमध्ये गुलाब कोटा पवार, हरीश कुंभार पवार, गुलाबप्पा पवार, गीतमल गुलाब पवार, रमेश गुलाब पवार इतरांचा समावेश आहे. आरोपींनी मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड करून त्यांचा पुरवठा करण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. आरोपीवर NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईत अंमली पदार्थ विरोध टास्क फोर्स, गुन्हा शाखा, स्थानिक पोलीस कर्मचारी तसेच वन विभाग या महत्त्वपूर्ण सहभाग राहिला. तपास अधिकारी आणि पथकाने 4 दिवस सलग गुप्तपणे शोध मोहीम राबवून कारवाई अंमलात आणली. कारवाईत सहभाग अधिकारी अप्पर पोलीस निरीक्षक श्री कामत, निरीक्षक त्र्यंबक पाटील, PSI गणेश पाटील तसेच सुमारे 50 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पोलिसांच्या या मोठ्या ऑपरेशनमुळे अंमली पदार्थाच्या अवैध व्यवसायाला मोठा हात बसला आहे. आरोपीवर कायदेशीर कारवाई सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. अधिक ताज्या बातमीसाठी पाहत राहा पोलीस टाइम्स न्यूज. धन्यवाद.